तक सत्य का साहस। उपराजधानी नागपूर सध्या गुन्हेगारांचे हब बनत चाललंय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र थांबायचं नाव घेत नाही। किरकोळ कारणावरून होणाऱ्या हत्या आणि गुन्हेगारांचे वाढलेले धाडस यामुळे सर्वसामान्य नागपूरकर सध्या दहशतीच्या छायेत आहेत। आज पुन्हा एकदा नागपूर हादरलंय। MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आधारनगरी जवळील मोकळ्या मैदानात एका 28 वर्षीय युवकाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळल्याने खळबळ आली आहे। आकाश कृष्णा बर्डे असं या दुर्दैवी मृत युवकाचं नाव असून तो पंचशील नगरचा रहिवासी होता। मिळालेल्या माहितीनुसार आकाशची अत्यंत निर्गुणपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मात्र सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। अशा वेळी ठाणेदार गोकुल महाजन यांनी एक शक्कल लढवली। त्यांनी मृताचे फोटो सोशल मीडिया आणि स्थानिक कंत्राटदारांच्या ग्रुपवर व्हायरल केली। ही युक्ती यशस्वी ठरली। दुपारच्या सुमारास आकाशची पत्नी पल्लवी हिने पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या पतीची ओळख पटवली। आकाश हा बुधवार संध्याकाळपासून बेपत्ता होता अशी माहिती समोर आली आहे। या हत्येमागचं नेमकं कारण काय, आरोपी कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता विशेष पथके रवाना केली आहेत। मात्र भरवस्तीत होणाऱ्या या हत्यामुळे नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अब तक सत्य का साहस।